नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण उन्हाळा वाळवण स्पेशलमध्ये पारंपरिक गव्हाच्या कुरडईची रेसिपी बघणार आहोत. ह्यात बरेच काही टिप्स सांगितलेले आहेत, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण गहू घेतलेले आहेत. ह्या वाटीने हे एक कमीत कमी 3.5 वाटी गहू आहेत आणि वजनी बघायला गेलं तर हे अर्धा किलो गहू आहेत. इथे गहू आपण कुठलेही वापरू शकतो, पण शक्यतो टपोरे असे छान गहू बघा. आता आपल्याला हे गहू छान धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ. त्यासाठी इथे मी 2 लोटा पाणी घातलेलं आहे. आता आपण हे गहू छान चोळून ह्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता इथे सगळे गहू छान स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण ह्यातलं जे पाणी आहे ते निथळून घेणार आहोत. इथे मी पाणी निथळून घेतलेलं आहे आणि पुन्हा 2 लोटा पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हे 3 दिवस छान भिजवत ठेवायचं आहे. 3 दिवसांमध्ये आपल्याला दररोज ह्याचं पाणी बदलायचं आहे. 4थ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकताय आपलं जे गहू आहे ते अगदी छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. इथे तुम्हाला एक असं दाबलं तर ह्यातनं जे पांढरं चीक येतं किंवा ह्यातलं पांढरं जे गव्हाचं सत्व आहे ते असं येताना दिसेल, तर समजायचं की आपले गहू छान व्यवस्थित भिजले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे. त्यासाठी इथे थोडंसं मी तेल घेतलेलं आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. हे मिक्सरच्या भांड्याला आपल्याला छान लावून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळं होतं काय की जे गहू आहे ते मिक्सरच्या भांड्याला चिटकत नाही. आता आपण ह्यात भिजवलेले गहू घालून घेऊया. इथे अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. 3 ते 4 वेळा बंद चालू करून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला फिरवलं की ह्या प्रकारे दिसेल, म्हणजे जे गहू आहे त्यातलं सगळं चीक बाहेर आलेलं आहे आणि गव्हाचा चोथा तेवढं दिसेल वरती. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी चाळणीला देखील मी तेल आणि मीठ चोळून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण छान चाळणीत ओतून घेऊया आणि हे दाबून ह्यातलं आपल्याला जे सत्व आहे ते सगळं आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे. आता हे एक भांडं आपल्याला इथे गाळून मिळालेलं आहे. आता हे आपण रात्रभर असंच ठेवून देणार आहोत. दुसऱ्या दिवशी काय होईल की जे गव्हाचं सत्व आहे ते खाली तळाशी राहील आणि वर पाणी राहील. आता आपल्याला हे पाणी बाजूला करून घ्यायचं आहे. अलगदपणे आपल्याला हे पाणी पूर्ण बाजूला करायचं आहे आणि जे खाली राहील ते असेल गव्हाचं सत्व, ज्याला आपण चीक म्हणतो. हे आहे गव्हाचं सत्व. आता आपल्याला गव्हाचं सत्व हे मोजून घ्यायचं आहे. आता ह्या भांड्याने माझं जे सत्व आहे ते 1 भांडं झालेलं आहे. तर आपलं जेवढं सत्व असतं तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे पीठ करायला. तर इथे सुरुवातीला एक मोठं पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. त्यात मी 1 भांडं पाणी घातलेलं आहे. अर्धा चमचा किंवा आपल्या चवीनुसार मीठ घालत आहे. पाण्याला हलकीशी उकळी आली की इथे आपण जे सत्व आहे ते हळूवारपणे घालत इकडे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. आपल्याला हे सतत हलवायचं आहे, नाहीतर ह्याच्या गाठी होण्याची शक्यता आहे. आता इथे सगळं सत्व ओतून झालेलं आहे माझं. आता आपल्याला हे छान व्यवस्थित मंद आचेवरती हे हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा रंग छान बदलत नाही. आता तुम्ही बघू शकताय थोड्या वेळाने हे या प्रकारे दिसेल. आपल्याला हे पुन्हा व्यवस्थित सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला एक छान वाफ काढायची आहे. मग हे पीठ छान शिजेल. आता आपण ह्याला झाकण लावून छान वाफ काढून घेऊयात. एक मंद आचेवरती 10 मिनिटे आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता छान वाफ आलेली आहे आणि पिठाला खूप छान चकाकी आलेली आहे. पिठाला छान चकाकी आलेली आहे म्हणजेच पीठ आपलं अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे आणि छान लुसलुशीत आणि अगदी मऊ असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता लगेच आपल्याला ह्याचे कुरडई करायला घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे हा साचा वापरलेला आहे. आता पीठ गरम असतानाच आपल्याला कुरडईच्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर आपण थंड पिठाने करायला गेलो तर त्याच्या गुठळ्या येतात, जे कुरडईचे तारा आहेत ते व्यवस्थित येणार नाहीत. सो पीठ गरम असतानाच आपल्याला हे कुरडई करून घ्यायची आहेत आणि जे बाकीचं पीठ आहे ते देखील आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे. हलकंसं पाण्याचा हात लावून आपण पीठ छान दाबून घेणार आहोत, म्हणजे आपला जो झाकण आहे ते व्यवस्थित बसेल. आता आपण ह्याच्या दाखवल्याप्रमाणे आपल्याला कुरडई करून घ्यायची आहेत. हे आपल्याला गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. तुम्ही बघू शकताय अगदी छान तारा येत आहेत ह्याला.
आपण ह्यात करताना जिरं देखील घालू शकतो अर्धा चमचा पाण्यामध्ये. पण होतं काय की जिरं घातलं की चव छान येतेच, पण जे कुरडईचं कलर आहे ते पांढरं न येता पिवळसर येतो. आता इथे आपले सगळे कुरडई घालून झालेले आहेत. तुम्ही शेवटच्या लाईनमध्ये बघू शकताय जे 2 किंवा 3 कुरडई आहेत ते अगदी असे तुटक तुटक दिसत आहेत. ते पीठ थंड झाल्यामुळे त्या प्रकारचे होतात, म्हणून जेव्हा पीठ गरम असतं त्या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता इथे आपले हे कुरडई सगळे वाळून झालेले आहेत. ह्याला आपण कडक उन्हात 3 दिवस छान वाळून घेतलेलं आहे. या प्रकारे आपले कुरडई छान वाळून तयार होतात. आता तुम्हाला इथे मी एक कुरडई तळून दाखवते. तेल अगदी कडकडीत छान तापलेलं हवं, म्हणजे छान फुलतात कुरडई. आता तुम्ही इथे बघू शकताय आपली कुरडई अगदी छान फुललेली आहे. आता तेल निथळून आपण हे बाजूला काढून घेऊयात. आता तुम्ही इथे बघू शकताय ही आपली कुरडई, आणि ही तळलेली एक आहे आणि एक वाळलेली आहे. तुम्ही साईज बघू शकताय अगदी छान फुलली गेलेली आहे आपली कुरडई. अगदी छान चुरा देखील होतो, अगदी कुरकुरीत होतात. पापड खार न घालता देखील हे अगदी छान फुलतात. तुम्ही इथे बघू शकताय, आणि अजिबात तेल धरत नाहीत. तुम्ही हात देखील बघू शकता इथे. तर या प्रकारे आपले कुरडई तयार होतात. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.